शिला टीमचा राखीव खेळाडू आपण कॉमेडी बॉक्समध्ये असणे गरजेचं आहे. त्याला विनंती शिला आपण या. बॅटर पाठवायचे बॅटर. कमलेश भोईर आपण या राखीव खेळाडू. पॅक करोड पाच पण आज कारण की पॉवर शेलार आपल्या होम ग्राउंडवर एक अतिशय चांगलं खेळ दाखवण्यासाठी उत्सुक आहेत आणि जोडी पाहतोय आपण. सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना अतिशय जबरदस्त हा सामना निश्चित पाहायला मिळेल. रनिंग कॉमेंट्री ऐकूया पहिल्या इनिंगसाठी. व्हॉइस ऑफ मुरबाडचा एक गोलंदाज आमचे परम मित्र नो डाऊट सुनील शेलके सर. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आदेश भोईर याने जर षटकार खेळला तर कमलेश भोईर हे त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत, याकडे लक्ष द्या. अनिल मामा आमच्या बरोबर जोडलेले आहेत. अनिल मामा तुमचंही सहर्ष स्वागत. दिनेश वारगडे स्ट्राकिंग एंडला आणि नॉन स्ट्राकिंग एंडला विनोद भोईर आपल्याला पाहायला मिळतात. 45 कॅटेगरीतील हे खेळाडू. त्याचबरोबर गोलंदाजीचा भार स्वीकारतील गोलंदाज उमेश देसले. जे हनुमान पॉवर शेलर त्यांच्या विरोधात गावदेवी माता पुंडास अशी ही लढत. कमलेश भोईर यांच्या वतीने आदेश भोईर यांच्यासाठीच 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे प्रति षटकारासाठी. इथे इथे काय घडलेलं आहे. पहिल्या चेंडूवर फोकसमॅन या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेश वारगडे यांचा डाव संपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच संदेश, जर्सी नंबर 96. दिनेशजी भोईर यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूंसाठी, त्याचबरोबर लागोपाठचे 3 चौकार खेळणाऱ्या खेळाडूंसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. कॅश प्राइजेस तर अनाऊन्स होत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ सुद्धा दाखवावा लागेल पॉवर शेलरच्या खेळाडूंना. आयोजनामध्ये ज्या पद्धतीची पॉवर आपण अनुभवलेली आहे, खेळात सुद्धा ती अपेक्षित आहे. अच्युत जाधव शिवसंग्राम शेलार विभागीय अध्यक्ष आहेत, ज्यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये, कोणत्याही फलंदाजाला हे बक्षीस आहे. त्याचबरोबर विनोद भोईर यांच्यासाठी घनश्याम भोईर यांच्या वतीने 500 रुपये षटकार हॅट्रिक साठी आहेत. धन्यवाद. रोशन वारगडे यांच्या वतीने विनोद भोईरने जर षटकार खेळला तर त्यांच्यासाठी 500 रुपये आहेत. आणि स्ट्रायकिंग यांना मला असं वाटतं विनोद भोईर आलेले आहेत. पाहायचं कशी फलंदाजी करतील. उजव्या स्टेजच्या फार बाहेर चेंडू निघताना मैदानी पंचांनी पाहिलेलं आहे. गाईडलाईन ओलांडली होती आणि त्याचमुळे इथे हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव धावपल कव्हर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावा आहेत 2. पावलांचा वापर केला. ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान खेळत असताना फलंदाजाला आपण बघतो क्षेत्ररक्षक थोडी चूक करतायत. दुसरी धाव इथे ऑन होती आणि तीच घेतलेली आहे. एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये करत असताना दोन्ही फलंदाज चांगले धावले होते. क्षेत्ररक्षकाच्या वतीने चूक झाली. संघ कर्णधार होते पुंडास या टीमचे. छोट्या छोट्या गोष्टी फलंदाजी करणाऱ्या संघाने आपल्या जर बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला तर हा डाव चांगला पुढे जाऊ शकतो.
पावलांचा वापर, खूप उंच चेंडू निघून गेलेला आहे. आता फिल्डर चेंडू खाली येतील, हा झेल झाला नाही. 2 धावा तर आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का हे पाहायचंय. दोन्ही बाजूने प्रयत्न होणं त्यासाठी आवश्यक असतं. आता कोणत्या तरी एका फलंदाजाला समर्पण द्यावं लागेल विकेटचं आणि ते दिलेलं आहे फलंदाज विनोद भोईरने. चेंडूला क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी सचिन कदम यांची नियुक्ती होत असताना आपण बघतो पुंडास टीमच्या वतीने. सुनीलजी नाईक साहेबांचं आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने होत आहे. विनंती असेल या सुनीलजी नाईक, आपलंही सरचे स्वागत. मुख्य मंचावर या. जास्त वेळ घेतायत पुंडास टीम, आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. दुसरं षटक लगेच सुरू कराल ही अपेक्षा. सचिन कदम गोलंदाजी स्टार्किंग याला बॅटर जर आपण पाहिलं तर ते आहेत विशाल. विशाल जाधवच्या विरोधात हाताळलेला हा व्हाईट बॉल. मैदानी पंचाने बरोबर लक्षात घेतलं की चेंडू कुठे पिच झालेला आहे. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की चेंडू पिचच्या बाहेर पिच झाला असावा, परंतु आता बघूया कॅमेऱ्याच्या नजरेतून. DRS घेण्यात आलेला आहे. नो बॉल. तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे हा नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. चला आता नो बॉल कॉल झालेले आहे, तिथे चर्चा करण्यात तितकं काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. यानंतर कांबे स्पोर्ट्स कांबे आणि जय सावरीदेव किरवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या विभागातील संघ या संघटनेशी संलग्न आहेत, हेही तितकंच खरं आहे. यावेळेस इथे आपण बघतो फटका बसलाय, परंतु सेफ लँडिंग चेंडूचं एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चेंडूवर ताबा ठेवलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान इथे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. प्लॅनिंग तर केलं जाईल, कारण मला असं वाटतं आता फलंदाज संदेश यांना खेळाडू कक्षाकडे जाण्यासाठी प्लॅनिंग कदाचित होईल फलंदाजांच्या वतीने, कारण एखादा आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर दाखल होण्याची ही वेळ आहे. स्टार्किंगला फलंदाज विशाल जाधव यांना आपण बघतो. विशाल जाधव चांगले खेळाडू आहेत, परंतु तो चांगुलपणा फक्त बोलण्यापुरता मर्यादित नसावा. चांगला खेळ करता येणं गरजेचं आहे. नो बॉलने सुरुवात केली होती या गोलंदाजाने, परंतु त्यानंतर लय प्राप्त करताना गोलंदाज सचिन कदम यांना आपण बघतो. गोलंदाजाचं नाव दिनेश कदम असं आहे का? हरकत नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे इथे काय घडते? पंचांकडे जोरदार दाद मागितली. पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सचिन कदम त्याचबरोबर दिनेश कदम हे ट्विन्स आहेत आणि दोन्ही बंधू आहेत. त्याचमुळे आमच्या 12व्या प्रतिनिधींची सुद्धा थोडीशी चूक झाली तिकडे.
हा फटका चांगला आहे कारण दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट, उंच उडी घेतली होती फिल्डरने, परंतु त्याही पेक्षा अधिक उंचीने चेंडू सीमा पार, महत्वाचा चौकार. हा बघा क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न, हा फटका खेळला होता फलंदाजाने, डावा पाय पुढे सरकवला होता, चेंडूच्या पिच पर्यंत ते पोहोचले होते, प्लेसमेंट चांगली राहिली, दोन क्षेत्ररक्षकांना भेदण्याचं काम केलं होतं चेंडूने. खेळाडू कक्ष आपल्याला प्रिन्स मूवीच्या वतीने पाहायला मिळत आहे. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. हरिभक्त परायण सुरेश बुवा वारगडे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. आपल्या गावातील टीम खेळाडू कशा पद्धतीने खेळतील हे पाहण्यासाठी विशेषत्वाने बुवांचं आगमन. हा फटका मोठा प्रहार आहे, घणाघाती प्रहार, परंतु उंचीच फक्त मिळाली होती या फटक्याला, हवं तितकं अंतर मिळालं नव्हतं. फटका ज्यावेळेस कनेक्ट झाला त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटलं की कदाचित हा षटकार होऊ शकतो, परंतु असं घडलं नव्हतं. क्षेत्ररक्षकांनी झेल सोडला, 2 धावा मिळत आहेत. या 2 धावा धावपलकावर जोडूयात आणि 2 धावा जोडल्यानंतर एकूण धावांचा उल्लेख केला तर धावा बनलेल्या आहेत 16. स्विचचा फटका खेळलेला आहे आणि योग्य रीतीने खेळलेला आहे. फलंदाज संदेश गोलंदाजांना संदेश देत आहेत की माझ्यामध्ये सुद्धा मोठे फटके खेळण्याची ताकद आहे आणि तीच वापरतायत. हा चौकार आलेला आपण बघतो. त्याचबरोबर उंचीविषयी काही शंका आहेत मैदानी पंचांच्या मनामध्ये सुद्धा. या चौकारांशी धावपलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलेलं आहे ते 20 या आकड्यावर. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे का मैदानी पंच, आपणास विनंती आहे. ऑनफिल्ड अंपायर, तुम्ही तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे का हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी? नाही, हरकत नाही, ओके, धन्यवाद. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज योगेश शेलार यांचं आगमन होत आहे. डाबीष्टी सोडून जाताना चेंडूला आपण बघत आहोत. व्हाईट बॉल आलेला आहे. एक अतिरिक्त धाव दिलासादायक ठरू शकते. बघा ऑनस्क्रीन रिप्ले आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर पाहायला मिळतो विशाल याच्या वतीने. आणखी एकदा त्याच बाजूने फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षकाची तारांबळ जरूर उडाली होती, परंतु बरोबर 2 पायांच्या मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला होता. बऱ्याचदा चेंडू हाताने पकडतो आपण. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना त्या फिल्डरला आपण बघत आहोत. चांगला कन्व्हिन्सिंग स्ट्रोक खेळला होता बॅटरने. 38 सर्कल त्याला भेदता आलं नव्हतं. जर भेदला असतं तर निश्चितच चौकार होता.
आणखी एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, इथे फलंदाज बाद. ऑनफिल्ड अंपायर स्ट्रायकिंग यांचे जे स्टंप्स आहेत त्याचा अंतर जरा बघा, कारण खालच्या बाजूने ते जरा क्लोज वाटतात आणि वरच्या बाजूने अंतर बरोबर असलेलं वाटतं. जरा व्यवस्थित ठोका ते. हरिभक्तपरायण सुरेश भाऊ वारगडे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये. त्याचबरोबर शिवसंग्राम शेलार विभागीय अध्यक्ष अच्युतराव जाधव यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये. भावेशजी भोईर यांच्या वतीने भारत सातवे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. धन्यवाद. 1000 रुपये हरकत नाही. भारत सातवे या फलंदाजासाठीच आहे. आता बघा, मला सूचना आली की इतक्या सगळ्या बक्षिसांची आपण अनाउन्समेंट केलेली आहे. जर तो कारनामा खेळाडूने केला तर ती बक्षीसही आपण द्या. ऑनसाइडला ड्राईव्ह करतायत फलंदाज दीपक. क्षेत्ररक्षक समोर येत आहे, चेंडूपर्यंत पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पुंडास टीमचा आपण बघतो. एकच प्रयत्न तिकडे कैलास यांचा फसलेला थोडा पाहायला मिळाला होता, परंतु इतर जर सगळ्या क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर सगळ्या फिल्डर्सने चांगली कामगिरी केलेली आहे क्षेत्ररक्षणामध्ये. एकूण धावा जर पाहिला तर त्या पोहोचलेल्या आहेत 23 वर. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. याच पद्धतीने डाव जर पुढे गेला तर 38-40 अशा धावा बनू शकतात, परंतु वेगवान खेळी करावी लागेल कोणत्या तरी एका खेळाडूला विशेषत्वाने. भारतकडे ती क्षमता आहेच, विशालकडे सुद्धा आहे. पायांमध्ये चेंडू ठेवलाय आणि याच बरोबर फलंदाज बाद होताना आपण बघतो. नवीन फलंदाज अक्षय दाखल होत आहेत. हे षटक चांगलं फेकलेले आतापर्यंत योगेश शेलारने. त्याने 2 गडी बाद केलेत, एक वाईट चेंडू, त्याचबरोबर 2 एकेरी धावा दिलेले आहेत. हा फटका चांगला आहे, खेचून मारला एक क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सरळ. सुजित तात्या पाटील स्टँड मध्ये षटकार.
झालेले आपले सरचे स्वागत. घनश्यामजी गंगाराम भोईर. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण करत असताना इथे आपण बघ चेक धावा आलेले आहेत 2 आणि त्याचमुळे आपण बघितलं षटक संपली 3. एकूण 3 षटकांमध्ये 31 धावा आहेत धावफलकावर. 4 गडी गमावलेले आहेत. प्रथम फलंदाजी होत आहे ती म्हणजेच पॉवर शेलार टीमच्या फलंदाजांची. चौथं षटक पाहायचे कोणत्या गोलंदाजाकडे फेकण्यासाठी दिलं जाईल. भारत सातवे आणि अक्षय हे 2 फलंदाज खेळपट्टीवर खेळत आहेत. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सचिन यादव येत असताना आपण बघत आहोत. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 13 ते 14 धावा तरी हवेत फलंदाजी करणाऱ्या टीमला. 31 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेलच. डावखुरे हातासाठी ऑन साइडला बाउंड्री जवळ आहेत. पायचे तिकडे फटकेबाजी होईल का. फिरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉल. आजच्या दिवसामध्ये राजकुमार या खेळाडूने त्या दिशेने लागोपाठचे 2 षटकार आपल्याला दाखवले होते. फुलटॉस. क्षेत्ररक्षक चूक करतोय. त्याच्या अंगाला स्पर्श करत असताना चेंडू डायव्हर्ट झाला. सरळ बाउंड्री वॉल वर जाऊन आदळला हा चौकार. सदोतीस धावा बनलेले आहेत. हे षटक आहे 4थं. या अगोदर एक चौकार आलेला आपण पाहिलेला आहे. आक्रमण तर सुरूच आहे फलंदाजांच्या वतीने. कांबे स्पोर्ट्स कांबे जे सावरीदेव किरबली दोन्ही टीम्स कॅप्टन आपण संपर्क साधा. हा फटका चांगला फटका आहे. इथे कमीत कमी 6 धावा मिळतील. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळाले अर्धा डझन. षटकार. आहेत पिंडे पंडे मतीर भिन्ना हा असं आपण म्हणतो. व्यक्ती तितका प्रकृती असंही म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंच्या वेगवेगळ्या क्षमता असतात. सगळ्याच खेळाडूंकडे बिग हिटिंगची क्षमता नसते, परंतु अक्षयने ती दाखवलेली आहे 2 षटकारांशी. ऑन साइडला चांगली क्लीन हिटिंग त्याच्या वतीने आपण पाहिलेली आहे. 3 चेंडू शेष आहेत. 4 षटकांची ही लढत. आणखी एकदा उडवलाय जरूर, परंतु इथे अंतर मिळणार नाही. जेल बाद होतील की नाही फलंदाज हे पाहायचंय. घेतलेला जेल सोडला क्षेत्ररक्षकाने. 2 धावा याच दरम्यान पूर्ण होताना आपण बघतो. कुंपणाने जर शेत खाल्लं तर तक्रार कोणाकडे करता येत नाही तशी परिस्थिती झालेली आहे. महत्वाच्या 2 धावा या धावफलकावर आपण जोडणार आहोत. त्याचमुळे धावफलक आता 45-45 वर गेलेले आहे. 50 धावा सुद्धा डोळ्यासमोर असतील इथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या अजय हनुमान पॉवर शेलारच्या.
आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे, परंतु ओरिजिनल 40+ मध्ये पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज मनुमन दादा भोईर यांची गोलंदाजी दुसऱ्या डावामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि आता धावफलक आपण पाहिलं तर ते चांगलं बनलेलं आहे. 49 धावा आहेत धावफलकावर, एका चेंडूचा खेळ शेष. शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मग अडचणी कदाचित गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या समोर वाढतील, कारण मग एक मॅसिव्ह टार्गेट त्यांना चेस डाऊन करावं लागेल. लास्ट बॉल. हा चेंडू चांगला हाताळला गोलंदाजाने, अतिरिक्त खांद्याचा वापर केला, अधिक उसळी सुद्धा मिळाली चेंडूला. त्याचबरोबर टर्न अँड बाउन्स, व्हेरी ऍडवर्स सिच्युएशन फॉर बॅटर. दिस इज अ डॉट बॉल अँड दिस इज द एंड ऑफ फर्स्ट इनिंग वेअर जय हनुमान पॉवर शेलार have scored 49 runs and there is the target of 50 runs ahead of गावदेवी माता पुंडास. 50 धावांचं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल गावदेवी माता पुंडास टीमला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न होते आणि खेळणाऱ्या दोन संघाचा विचार केला तर किरवली आणि कांबे एकमेकांच्या विरोधात उतरतील. नाणेफेक संपन्न करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद स्वीट वॉइस ऑफ मुरबाड आणि आमचे खास परममित्र सुनील शेलके सर कॉमेंट्री बॉक्समधून आपण ज्याचा आवाज ऐकत होता. तर आपण टॉस बॉक्समध्ये आहोत, ज्यांनी आम्हाला टॉस बॉक्स पुरस्कृत केलेले आहे. स्वर्गीय एकनाथ कचरू वारगडे यांच्या स्मरणार्थ आदरणीय वार पे वार करणारा पिंटू एकनाथ वारगडे दादा यांच्या माध्यमातून. तर वेलकम दोन्ही टीमच्या कॅप्टनचं आपण करूया. सर्वप्रथम स्वागत टॉस बॉक्समध्ये. आणि शेलार गावचे आमचे आदरणीय हरिभक्त परायण सुरेश वारगडे दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत आणि आपण यायचंय. सर्व तमाम सेलार गावाचे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांना निसंकोचपणे व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचे आहे. आदरणीय सुरेश बाबा यांचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. आणि तसेच आदरणीय योगेश दादा भोईर आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. माझ्यासोबत पाहतोय की आपण कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या संघटनेक स्वागत आहे आपलं, कारण की नवीन 40+ संघटना आहे. आणि मी हेच उल्लेख केला की काहीतरी तुम्हाला प्रॅक्टिस सराव जास्त करावा लागेल. आणि आता मात्र तयारी करून आलात असेल, कारण की महिना होत चालला आहे. या असोसिएशनमध्ये आपण जॉईन झालो. तसेच उपाध्यक्ष संजय बजाके साहेब आमच्यासोबत आहेत. पाहतोय आपण किरिवली टीमचे संघनायक. यास पाहतोय आमचे बाबा सुरेश वारगडे बाबा यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार. त्याच्या समेत योगेश भोईर दादा आपण सुद्धा यायचं आहे. तर काय उच्च कोटीची बॅटिंग पाहिली आपण. खास जय हनुमान पॉवर शेलारचं पॉवर दाखवलं आपल्या होम ग्राउंडवर आणि क्लास क्वालिटी बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. हाय व्होल्टेजचा सामना निश्चित पाहायला मिळणार आहे, कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण कैलास दादाचा संघ आहे, हार न पत्करणारा संघ आहे, फाईट करणारा संघ आहे. ऐकून जर विचार केला एक खूप रंगतदार सामना पाहायला मिळेल. वेलकम आमचे सुरेश वारगडे बाबा यांचं आगमन झालंय. बाबा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हरिभक्त परायण भजनी बुवा यस ग्रेट ओळख करून देणं गरजेचं आहे. क्लासिक जय हनुमान पॉवर शेलार. दुसऱ्या साईडला आपण 40+6 लोगो पाहतोय. कोण मागणार? यस उडवायचं बाबा. हा जय हनुमान अशी मागणी आहे. आले ओरिजिनल 40+6 लोगो टॉस झालेली आहे. मी बाबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन प्रत्येकदा आपलं स्थान ग्रहण करायचे. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा देताना योगेश दादा आणि सुरेश बाबा हे दोन्ही मान्यवर तर नाणेफेक झालेले आहे. पाहतो आपण कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या बाजूनं नाणेफेक जिंकलेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं की नाणेफेक जिंकले, पण सामना अजून जिंकता आला नाही आहे. दादा प्रयत्न करण्याने यश प्राप्त होतो हे आपण सातत्याने उल्लेख करतोय. कशी तयारी करून आलात आपण आज? हाय तशी थोडीशी बरी आहे. यस बरीचशी तयारी करून आलेली तर पण त्यापूर्वी मात्र आपण बालचंद्र क्रीडानगरी शेलारच्या या मैदानामध्ये आलो. कसं वाटलं दिनेश वारगडे अँड कंपनीचं आयोजन? खूप चांगलं आहे आणि खाडी किनारी असल्यामुळे जरा असं वातावरण एकदम दमट आणि पोषक वातावरण आहे. यस पोषक वातावरणाचा उल्लेख केला आपण. चांगलं वातावरण आहे. सूर्याची स्वच्छ किरणं अतिशय अधूनमधून वेगात वारे वाहतात. अशा स्थितीमध्ये क्रिकेटचा खेळ म्हणजे खूप लोकप्रिय आहे. जाऊया आपण नाणेफेक जिंकले, तुम्ही काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. काय कारण आहे की आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे?
आमचे 2 फिल्डर बाहेर आहेत, तिथपर्यंत येतील असं आमची आशा आहे. यस, त्यापूर्वी मात्र आपण पंचाला सांगून द्यायचे की बाबा दोन जे काही असेल ओरिजिनल काल असा जे एक मॅटर झाला होता त्यानुसार आपण जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण वागायला अशी अपेक्षा करतोय. सामना एक फाईट पाहायला मिळेल. येस येस. अगदी बरोबर. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत ओरिजिनल 40 संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सुद्धा आहेत संजय दादा. तुमचं भालचंद्र क्रीडा नगरीमध्ये आयोजकाच्या माध्यमातून सर्वप्रथम स्वागत आहे. निश्चित इथं आल्यानंतर या आयोजनाबद्दल अध्यक्ष उपाध्यक्ष नात्यानं तुमचं काय मनोगत असेल? खूप सुंदर दिनेश भाऊनी नियोजन केलेलं आहे. असं नियोजन आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच पाहायला भेटतं. त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप धन्यवाद. दादा, मी किरोली टीमचं जर विचार केला आपण क्रिकेट दौडून पाहिलेलं आहे. अकोदे काल मी रनिंग कॉमेंट्री करतोय. खूप छान तुम्ही क्रिकेट करता. मोकेच्या क्षणी कुठेतरी संघ बॅकफुटला जातोय, याचं काय कारण आहे? अजून पाहिजे असं आमच्या खेळाडूंचा सराव होत नाही, त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही थोडीशी माघार आहे. यस, कारण की पहिले ते दोन सामने तुम्ही जिंकता जेव्हा टॉप क्वालिफाय करता कुठेतरी बॅकफुटला जाता. आणि जिथं काय तयारी कंप्लीट करून आला त्या टुर्नामेंटसाठी? नक्कीच चांगली तयारी करून आली. बॅटिंग करायची आहे. खेळपट्टी जर पाहिलं आपण बॅटरला पोषक आहे कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावसंख्या नेण्याचा प्रयत्न आहे आमचा. फोटोग्राफर माझे मित्र का विनोदकडून काय अपेक्षा असेल? नक्कीच विनोद हा आमच्या टीमचा यावेळेस चांगला खेळणार असा आमची अपेक्षा आहे त्याच्याकडे. खूप खूप शुभेच्छा. तर हे होते दोन्ही टीमचे माझे सोबत कर्णधार मित्रांनो. टॉस बॉक्सून सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पाहतो आपण. कांबे टीमच्या बाजून गेलंय. प्रथम सांगितलंय त्यांनी किरोली टीमला की तुम्ही या आणि आमच्या विरुद्ध बॅटिंग करा. प्रथम जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर आपण सामन्याकडे वळणार आहोत. पाहतोय आपण एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. नो डाऊट अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीचे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. ज्या प्रकारे बॅटिंग आमचे शेलार गावचे एक समाजसेवक आदरणीय औचित जाधव साहेब यांच्याकडून प्रति विकेटला मनमोहन दादासाठी 500 रुपयाची रोख रक्कम आहे. क्या बात आहे. पन्नास धावाचं टार्गेट आहे. अतिशय क्लास बॅटिंग करणं गरजेचं आहे. गावदेवी पुंडा संघ पहिल्या चेंडूवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय. केडक केडक ठोकलाय. वाह वाह वाह, सुपर शॉट. चढवलंय, प्रति हल्ला केलंय, आक्रमण केलंय, सांगितलंय की हा युद्ध आम्ही स्वीकारलाय तुमच्या विरुद्ध. वा भाई वा, सुरेख फटका. पहिल्या चेंडूवर मात्र एक देखणा हा षटकार ठोकलाय तो बॅटर म्हणजे राजन. 50 धावाचं तगडं आव्हान आहे पण चॅलेंज स्वीकारलंय. इथं मात्र गावदेवी पुंडा टीमच्या बॅटरने क्लास फटका. मनमोहन दादा यांचं वय जर पाहिलं आपण 61 वर्ष आहे पण कमालीचं बॉलर म्हणून ज्याची ओळख आहे. इथं मात्र पहिल्या चेंडूवर त्याच्या विरुद्ध ठोकलाय षटकार. वापसी करेल काय? परत एकदा हा चेंडू मात्र लाईन कुठे पंच चेक करतील. खराब सुरुवात पाहायला मिळते. जनुमान पॉवरशिला टीमची. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या आता मात्र 7. आदरणीय नवीन दादा भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय हनुमान पॉवर शिलार कमिटीच्या माध्यमातून. वेलकम दादा, वेलकम. मनमोहन राईट अमर विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र कट केलंय. हवेत होता पण इथे मात्र खराब क्षेत्रक्षण. चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल का? पंच इशारा इथं मात्र करतोय.
आता मात्र तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलाय पाहतोय आपण. तिसरे पंच आमचे संतोष जोशी साहेब, मॅन फॉर पिंपळगर पाहतोय आपण. कारण की कुशल मोमेंटला कुठल्या प्रकारे रिस्क घेऊ शकत नाहीये. पंच सांगतील आम्हाला. आणि आलाय हा चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, चुकीचं क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र धावेचा वेग खूप झपाट्याने पुढे सरकताना 11. राईट आर्म ओव्हर द विकेट. मनमोहन वापशी करेल काय? आज पात्र पंच केलंय पॉइंटच्या डोक्यावरतून. आपण मात्र चेंडू वळण घेतोय पाहतोय आपण. चांगली सुरुवात पाहायला मिळाली गावदी पुंडा टीमची. धावसंख्या 13. अशुभ आकड्यावर प्रवेश करताना पाहतोय आपण. 50 धावाचं तगडं आव्हान आहे. वेलकम. अजून एक पाहुण्याचं आमचं आगमन होताना पाहतोय आपण. कारण की बघा मित्रांनो, सध्या पूर्ण पॉवर शेलर कमिटीचे सदस्य मैदानाच्या आतमध्ये आहेत. जे पाहुणे येतात आणि कॉमेंटरला नाव माहीत नसते, कोणाला राग येऊ देऊ नका. कारण की त्यांचे पूर्ण खेळाडू आतमध्ये आहेत. काहीतरी मोठी चर्चा. गाडगे साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना रंगतदार पाहायला मिळेल की मात्र गावदी पुंडा संघ चांगली बॅटिंग सामना एकतर्फी करेल. हा चेंडू चांगला होता, अप्रतिम चेंडू. ही लेंथ लाईन टाळावी लागेल. चुकीचं क्षेत्ररक्षण परत एकदा पाहतोय आपण. धावा अतिरिक्त मिळतील किती ते मात्र पाहायचंय. आणि दरम्यान अतिशय वेगात 3 धावा इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. देनुदादा तिथं मात्र निराश असेल. थोडंसं क्षेत्ररक्षणचं जर बाजू पाहिली आपण, जे हनुमान पॉवर शेलर टीमची बाजू थोडीशी कमकुवत दिसते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 16. जे हनुमान पॉवर शेलर विपक्ष आपण गावदी पुंडा सची फाईट पाहतोय. पुंडा टीमचं चांगलं प्रदर्शन या हंगामामध्ये पाहतोय आपण. पुढे येऊन फटका चांगला ऑन ड्राईव्ह. अतिशय वेगात फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भारत सातवे यांच्याकडून मॅन ऑफ द साठी कॅप स्पॉन्सर केले असे भारत सातवे क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान एक सिंगल धावसंख्या पाहतोय. 17 धावा धावपलकावर. कमालीची बॅटिंगला सुरुवात पाहतोय आपण पुंडा टीमच्या माध्यमातून. मनमोहन यांचं महागडं षटक. आता मात्र यास पात्र कडक आहे. ऑफ साइडला ठोकलाय हा. बुम बुम षटकार. एका षटकामध्ये सामना पूर्णपणे पुंडा टीम कडे झुकताना पाहतोय आपण. एक छोटासा कलाकार पाहतोय आपण आमच्या सोबत आलेले आहेत. ये दादा, ये बाळा, ये इकडं. द्वित धर्मेंद्र वारगडे. एक छोटासा कलाकार कीबोर्ड खूप छान वाजवतोय. कलाकारला कुठेही मरण नसते. कलाकार इज द बेस्ट. प्रत्येक व्यक्तीची कला अलग अलग आहेत. आमच्याजवळ कॉमेंट्री करण्याची कला आहे. सौरभ जवळ स्कोरिंग करण्याची कला आहे. कलाकार हा कधीच उपाशी मरू शकत नाही मित्रांनो. यस यस, जो बॅटिंग करतोय इथं मात्र निश्चित राजन हरणे. सलाम आहे तुम्हाला. महाराष्ट्र पोलीसच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत. खूप गुड जॉब दादा. तुमचा जो सहयोग आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. भारतीय वीरांना, प्रत्येक वीरांना सलाम असेल ज्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. हिंदुस्थान सुरक्षित आहेत. महाराष्ट्र पोलीस याच्यामुळे सुरक्षित आहेत. तर गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 23. फक्त आणि फक्त इथून मला वाटते की अजून 27 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू. सामना संपला नाही. हा षटक निश्चित सेला टीमला वापस करून देईल काय? बॉलर पाहतोय आपण निमेश. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं आहे. यष्टमाग विकेट किपर पाहतोय आपण दिनूदादा, या स्पर्धेचे सर्वे सर्वा. पहिला चेंडू चांगला चेंडू. 18 रन. वळण जास्त घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
आणि त्या दरम्यान मात्र अतिरिक्त चेंडूंनी सुरुवात 2 धावा इथं मात्र कंप्लीट होतील अतिरिक्तच्या स्वरूपामुळे. धावसंख्या 25. निम्मा पल्ला पार केलाय फक्त 6 चेंडूमध्ये आणि निम्मा पल्ला पार करायचं तब्बल 18 चेंडूमध्ये. समीकरण जर पाहिलं स्वरूप आपण तर पुन्हा टीमसाठी एक आव्हान सोपा आहे, पण आव्हान सोपा हे म्हणता येणार नाही कारण की शेवटची धाव जोपर्यंत होत नाही, शेवटचा चेंडू टाकला जात नाही, त्यावर भविष्यनिर्णय उचित ठरत नसते. आलेल्या तमाम पाहुण्याचं स्वागत आहे. यानंतर पहिल्या फेरीतला या स्पर्धेतला शेवटचा सामना कांबे स्पोर्ट कांबे विपक्षक किरवली टीमच्या माध्यमातून कांबे स्पोर्ट टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि लगेच रेडी राहायचं आहे. काही पाहुणे आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण. दादा आपण आलात, व्यासपीठात शोभा वाढवली त्याबद्दल परत मी आयोजकाच्या माध्यमातून आपलं स्वागत करतोय. फ्लॅट चेंडू चांगला आहे, ही लेंथ लाईन ठेवावी लागेल बॉलरला जर सामना जिंकायचा असेल. जय हनुमान पॉवर टीमला आपल्या होम ग्राउंडवर खेळताना पाहतोय. जकास A1 क्वालिटीचं आयोजन आहे, पण A1 क्वालिटीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? योगेश खूप अफाट मेहनत करताना पाहतोय आपण. परत चांगला चेंडू, वा आता मात्र लेंथ लाईन सापडली. गोलंदाज निमिषाला कमालीची 2 चेंडू हाताळताना पाहतोय. अजून इथून मात्र 25 धावेचं आव्हान आहे. हा षटक टर्निंग पॉईंट ठरेल की कुठल्या टीमचं वर्चस्व अजून कायम आहे. चांगलं पकड मजबूत निर्माण कुठला संघ करेल. परत एकदा लेग ब्रेक चेंडू, अगिरी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. बॅटला चेंडू स्पर्श झाला होता त्या दरम्यान एक सिंगल. धावसंख्या 26. 24 धावेची अजून आवश्यकता आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चांगलं इथं मात्र पाहतोय की यष्टीचीच झालंय. पहिला गडी बाद होतोय, धक्का बटलाय पुन्हा टीमला. पहिला धावसंख्या ती धावपलकावर 26. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. राजू मयेकर दादांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आदरणीय राजू मयेकर साहेब आपण या व्यासपीठावर, कारण की प्रत्येक व्यक्तिमत्वाचं इथं मात्र सत्कार स्वागत करण्यात येत आहेत. हे वैशिष्ट्य आहे खास जर्मन पॉवरशिला टीमच्या माध्यमातून. एक आता मात्र कैलास की मात्र योगेश, खूप मोठं नाव आहे. टॉप आघाडीच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूचं ऑलराऊंडर प्रदर्शन चांगलं आहे. अच्युत जाधव साहेब शिवसंग्राम शिलार अध्यक्ष आहेत, यांच्या माध्यमातून एक बक्षीस आता आलंय की निर्धाव चेंडू जर लगातार काढले तर त्यासाठी किती रुपये? 1000 रुपये. लागोपाठ 3 निर्धाव चेंडू जर बॉलरने टाकले तर यस त्यांची इच्छा आहे की कोणत्या तरी खेळाडूंनी बक्षीस जिंकावं. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवलं होतं या चेंडूसाठी. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 27. सामना निश्चित. आता मात्र या षटकामध्ये थोडासा कव्हर एक दोन्ही टीमकडे 50-50 प्रमाणात येऊन ठेपले. काय चांगलं षटक हाताळतोय तो निमेश गोलंदाज. समोर बॅटर जर पाहिला पण अतिशय सुरेख काय चिनू वळण घेतोय आणि चांगल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 23, त्यानंतर मात्र काय कमालीची बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. वापसी करून देताना इतर मात्र फिरकीचा मारा करणारा गोलंदाज तो म्हणजे निमेश. येणारे 12 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. 12-23 समीकरण ठरलंय. टीमचा कॅप्टनवर हल्ला बोल चढवला होता, प्रत्येक चेंडूवर पिटाई केली मनमोहनच्या. त्यानंतर मात्र कमालीचं षटक हाताळले गोलंदाज निमेश यांनी. दरम्यान अणगाव येथून उद्योजक अणगावचे 3 स्टार श्रीधर म्हात्रे साहेब, सचिन म्हात्रे साहेब आणि विशांक म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेत. अप्रतिम देखणा आणि लाजवाब हा आयोजन नियोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अणगावचे 3 स्टार ऑफ श्रीधर, सचिन आणि विशांग दादा, भारत सातवे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. पाहतो आपण मॅन ऑफ द ची कॅप त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे. असे भारत सातवे आपल्या टीमला विजय मिळवून देण्यामध्ये कितपत वाटा उचलतोय पाहायचं आहे. चला वेळ कमी घ्या आयोजक संघ आपण, कारण की जवळपास 1:25 झालेले आहेत आणि पहिल्या फेजला सामना आपण सध्या पाहतोय. अन्यथा आपल्याला अंतिम सामना 3 षटकाचा खेळावा लागेल, त्यासाठी वेळेचं भान ठेवायचं आहे. क्षेत्रक्षणमध्ये थोडंसं वारंवार बदल पाहतोय आपण, फक्त खेळाडूचा बदल पाहतोय. अदलाबदली मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या पटलावर कोण जिंकेल कोण हारेल हे येणारे इथून मात्र 12 चेंडू तय करतील. भारत सातवेकडे एक मोठी जबाबदारी, 30 षटक म्हणजे टर्निंग पॉईंट षटक ठरतोय. तो कशा प्रकारे हाताळतोय भारत सातवे हा गोलंदाज. यानंतर कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय आणि प्रथम सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. किरवली टीमला बॅटिंगचं निमंत्रण दिलंय. या टीममध्ये उपाध्यक्ष संजय बजाके दादाचा संघ आणि आमचे मित्र विनोद, चांगले फोटोग्राफर. सज्ज होतोय गोलंदाज. चला आपण वेळ कमी घ्यायचंय. भारत सातवे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर धमाका. ओ हो वा वा, चाललाय चेंडू. सन्माननीय सुजिता शेठ पाटील स्टँड कडे येणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. उल्लेख केला होता की टॉप 5 मध्ये येणारा हा खेळाडू आहे. या असोसिएशन मध्ये आल्या पावली का एक क्लास कडक 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 षटकार वसूल केलाय आणि या षटकाने दबाव वाढलाय बॉलरवर, कारण की पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार पडतोय ना, बॉलर दबाव खाली येतोय, पण तो दबाव झुगारून वाफी कशा प्रकारे करेल गोलंदाज भारत सातवे. धावसंख्या जर पहिले आता मात्र 33, इथून 17 धावेची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी, समीकरण सोपं झालंय. चांगला चेंडू होता, वेग कमी केलाय, मनगटी फटका टर्न केलाय फ्लिकच्या माध्यमातून मिड विकेट क्षेत्राकडे धोका निर्माण झालाय. आता मात्र पाहतोय आपण, ओ माय गॉड, जर दिनू दादानी चेंडू हातात घेऊन यष्ट्या उडवल्या असत्या तर कवचित मोठा धक्का बसला असता टीम पुंडाटला. पण जीवनदान मिळालंय धावचीच्या स्वरूपात बॅटर योगेशाला. 2 धावनी टीमची धावसंख्या 35, 15 धावीची आवश्यकता. येणारे 10 चेंडूचा खेळ बाकी, 10-15, 15-10चं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल, कुठला संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल. फुल टॉस होणार धमाका, वा वा, हा पण जाईल स्कुलेच्या वरतून षटकार. खतम. 3 चेंडूवर पाहतोय तब्बल धावा आल्या त्या 14. काय बॅटिंग करतोय योगेश. यावेळेस पाहता चांगला फटका आहे, चेंडूची लाईन ओळखली आणि इथं मात्र निश्चित खराब क्षेत्रक्षण आणि अजून एक चेंडू सीमा पार, फरार झालाय चौकार. षटकारांनी सामना फिनिश करेल काय ते मात्र योगेश. टर्न केले चेंडूला पाहतोय आपण ऑन साइड कडे. 1 धाव अतिशय वेगात, चांगलं क्षेत्रक्षण होत नाहीये आणि 2 धावा अजून कंप्लीट. फक्त आणि फक्त 3 धावीची आवश्यकता. इथे मात्र सामना जिंकण्यासाठी मोठा विजय इथे मात्र संपादन करताना गावदेवी पुन्हा संघ त्या दिशेकडे वाटचाल सुरू केली आहे. काय कमालीची बॅटिंग क्रमांक 3 वर आला होता योगेश. त्यानंतर सलामीचा बॅटर महाराष्ट्र पोलीस राजन यांची अतिशय चांगली सुरुवात. परत एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि इथं मात्र क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहतोय आपण. सामना आलाय बरोबरीत, फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल.
6 चेंडूचा खेळ बाकी. चला एक धाव पाहिजेत, कशाला पाणी, पण यस थकला असेल बॅटर योगेश. कैलास सेलर मात्र आनंदित आहेत खेळू कक्षामध्ये. कैलास दादा गुड जॉब. प्रॅक्टिस जास्त सुरू केली वाटते आता. यस पण एक तर म्हणेन मी जनुमान पॉवर शिलारचा जर विचार केला आपण 8 दिवसापासून सराव कमी असेल कारण की आयोजकामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पण मनमोहन दादाला पहिल्याच षटकामध्ये दिवसात तारे 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 दाखवले बॅटरनी. तर निश्चित आमच्यातून रजा घेताना आमच्या काही मान्यवर आपण अपेक्षा करूया. बक्षीस समारंभाची तर आपली उपस्थिती असणं गरजेचं आहे. हेच आम्ही दिनूदादा वारगडे आणि ऑल टीमच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण करतोय की आपण या 4 ठीक संध्याकाळी 4 वाजता आणि टर्न केलंय. विजय फटका आलाय आणि एक मोठा विजय संपादन केलाय. तब्बल 5 चेंडू राखून चेंडू फरार झाला. तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. आपण शंकर जोकर साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकाला 100 रुपये आहे. मॅडम ठरलाय राजन सव्वीस धावा. तर चला मैदान खाली करायचंय. विनंती असेल की आपण मैदान लगेच खाली करा कारण की कांबे संघ कांबे आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचंय. त्याप्रमाणे आता आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. यस निश्चित जी व्यक्ती आपण ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला असे आमचे लाडके बाबा म्हणजेच आयोजक कमिटीचे एक खास मुख्य अधिकारी म्हणून ज्याचा उल्लेख करतोय मी दिनूदादा वारगडे यांचे पिताश्री आणि या पंचकृती एक चांगले भजन करणारे आमचे सुरेश मामा वारगडे साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करेन आमचे लाडके एकच मामा अनिल मामा की आपल्या शुभ हस्ते आपण बाबाचे यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पाहतोय आपण आमचे आदरणीय दिनेश वारगडे साहेब यांचे पिताश्री आमचे आदरणीय सुरेश वारगडे बाबांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. मी अनिल मामा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे आणि ते स्वीकारायचे बाबा. यस मॅडमसाठी राजीनामा आपण यायचं आहे. यस महाराष्ट्र पोलीस सध्या शेवमध्ये रुजू आहेत. त्यानंतर सुनील नाईक दादाचा आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. योगेश दादा यांना विनंती असेल की आपण आपल्या प्रमुख मान्यवर सुनील नाईक साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर आपण या महाराष्ट्र पोलीस म्हणजे कार्यरत असलेले आमचे आदरणीय या पोलीस साहेब समोर यायचे आपण आणि मी बाबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस म्हणजे राजन साहेबाला आपण मान सन्मान नाही तर मॅडमचा पुरस्कार देऊया. प्लेयर ऑफ द मॅच ही ट्रॉफी दिनेश केशव भोईर साहेबांनी पुरस्कार केली ट्रॉफी पाहतोय आपण.
आणि कॅप सुनील नाईक सर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. यस, हा सन्मान स्वीकारताना महाराष्ट्र पोलीस पुंडास गावाचा अभिमान. शुभेच्छा दादा तुम्हाला खूप खूप. चला सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. दुपारचं सत्र आहे. कॉमेडी बॉक्समध्ये सज्ज होतील व्हॉइस ऑफ मोरबाड आमचे निकटवर्तीय मित्र हाडलक मनमोहन दादा. पण क्रिकेट आहे, कधी हिरो तर कधी झिरो बनतात क्रिकेटमध्ये. कॉमेडी बॉक्स सुनील सर, ओव्हर टू द कॉमेडी बॉक्स.